दाभेरी या गावामध्ये श्री गोविंद प्रभू महाराजांनी रिद्धपूरसारख्याच अनंतलीळा केल्या आणि या ठिकाणी श्री प्रभू महाराजांनी होळीशी प्रदक्षिणा होळीशी खेळ केलेला आहे। या गावातील सद्भक्त गृहस्थ मंडळी या ठिकाणी होळीच्या स्थानाच्या समोर ही होळी करत असतात आणि या ठिकाणी श्री प्रभू महाराजांचं हे होळीचं स्थान या ठिकाणी आपल्याला दिसत आहे। दाभेरी गावाच्या दक्षिण भागामध्ये असलेले स्थान होळीचं स्थान या ठिकाणी श्री प्रभू महाराजांनी होळीची प्रदक्षिणा करणे अशा प्रकारची लीळा केलेली आहे आणि यानुसार या ठिकाणी या स्थानाची अशी ही लीळा श्री गोविंद प्रभू महाराजांनी होळीची प्रदक्षिणा करणे स्थान या ठिकाणी गावातील मुलं हे होळी करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत। श्री प्रभू बाबांचं हे विशेष रूपाचं हे स्थान आहे। आपल्याला या ठिकाणी स्थान दिसत आहे। या ठिकाणी ही मुलं हे होळीची खेळ प्रदक्षिणा करणे स्थान श्री गोविंद प्रभू बाबांच्या स्थानाच्या समोर गावातील लोकांनी होळी लावलेली आहे। श्री प्रभू महाराज या होळीशी खेळायचे, होळीच्या भोवताली धावायचे आणि होळीशी लीळा करायची, आपल्या कृपादृष्टीने अवलोकित करायचे असे हे स्थान श्री प्रभूच्या या पवित्र स्थानाला वंदन आहे। श्री प्रभू महाराजांच्या या लीळेलाही वंदन आहे। देवानं अनंत लीळा केल्या त्यातील ही होळीची लीळा करणे ही लीळा आहे। आपल्याला होळी करणं नाही परंतु होळी लीळा केलेली आहे, ती लीळा आठवणी आहे। आपण ही लीळा आठवायची। श्री प्रभू महाराजांनी या ठिकाणी दाभेरी या ठिकाणी होळी केली आणि रिद्धपूर या ठिकाणी होळी खेळ क्रीडा केली। हनुमंताच्या समोर होळीची खेळ क्रीडा करण्याचे स्थानपोथीमध्ये आहे। असे ह्या दोन्ही स्थानांना खूप खूप दंडवत। श्री प्रभूंच्या होळीची लीळा करणे या स्थानाला दंडवत, होळीच्या लीळेलाही दंडवत, श्री प्रभूंना खूप खूप दंडवत, प्रणाम दंडवत। श्री गोविंद प्रभू महाराज।